नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे, तर ते व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत डाटा जो आहे तर तो सध्या बघा पोहोचवण्यात येतो. सध्याच्या घडीला शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, जर का 25,000 वेकेन्सी सध्या आली, तर शिक्षक भरतीमध्ये नेमकं आमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही? हा एक प्रश्न बघा सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आता जवळपास तुम्ही जर कॉम्पिटिशन म्हटलं, तर इथं बरंच मोठं कॉम्पिटिशन सध्या पाहायला मिळतंय. कारण 2,00,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी ह्या ठिकाणी टेट परीक्षा दिली होती आणि 1,70,000 जवळपास जे उमेदवार आहे तर त्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेले. परंतु आता ह्याच्यामध्ये जर आपण संपूर्ण जे काही शिक्षक भरती संदर्भात टेट 3 दिलेली आहे, तर असे जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांमध्ये पुरुष उमेदवार, त्यानंतर ज्या काही महिला उमेदवार आहे तर त्यांची आकडेवारी वेगवेगळी करून सध्या एनालिसिस या ठिकाणी करण्यात आलेले. तर बऱ्याचशा उमेदवारांचा या ठिकाणी कमेंट येत होत्या की पुरुष उमेदवारांसंदर्भात देखील महत्त्वाचा व्हिडिओ बनवा. तर त्यांच्यासाठी बघा हा व्हिडिओ असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही प्रवर्गामध्ये नेमके पुरुष उमेदवार किती असणार आहे ते देखील बघणार आहोत आणि जे पुरुष उमेदवारांना 100 प्लस सध्या बघा मार्क आहे, तर अशा उमेदवारांनी नेमके प्रेफरन्स जे आहे 100 प्रेफरन्स तर ते सध्या बघा कशा पद्धतीने द्यायचे ते देखील आपण संपूर्ण बघणार आहोत. कोणत्या प्रवर्गामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे, कोणत्या प्रवर्गामध्ये सर्वात कमी बघा कॉम्पिटिशन असणार आहे. तसंच महत्त्वाचं या ठिकाणी जो काही सेफ स्कोर असणार आहे, तर तो सेफ स्कोर नेमका प्रत्येक प्रवर्गाचा काय असू शकतो, अशी आपण संपूर्ण या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही स्लाइडच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये ही जी काही माहिती आहे, तर ही माहिती सध्या बघा उपयोगी पडणार आहे. संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी काही स्लाइड आहे तर ही सर्वांची आता पाठ झालेली असेल, बरोबर. आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून इतर ठिकाणी देखील ही जी काही माहिती आहे तर ती सध्या फॉरवर्ड होत असते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 2,08,120 ही जी काही संख्या आहे, तर ही संख्या टेट 3 परीक्षा दिलेली संपूर्ण उमेदवारांची पाहायला मिळते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये महिला उमेदवारांची जे काही व्हिडिओ आहे ते बनवले होते. त्याच्यामध्ये 1,28,000 जवळपास महिला उमेदवार आहे आणि उर्वरित जे काही ह्या ठिकाणी पुरुष उमेदवार असणार आहे. आता नेमके ते उमेदवार ह्या संपूर्ण डाटामधून प्रत्येक प्रवर्गाचे उमेदवार नेमके किती आहे, तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतंय की शिक्षक भरती प्रवर्गासाठी फक्त पुरुष उमेदवार ह्या ठिकाणी जो काही डाटा आहे, तर तो डाटा आपण इथं घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही प्रवर्ग जर इथं बघितले, तर ओपनचे उमेदवार किती 10,021 बरोबर. त्यानंतर एससीचे उमेदवार किती 12,437. एसटीचे उमेदवार किती आहे 10,842. विजेचे किती 3,392 उमेदवार. म्हणजे हे जे उमेदवार आहे तर हे फक्त आपण पुरुष उमेदवार घेतले, महिला उमेदवारांची आकडेवारी ह्याच्यामध्ये नाही, हे एक लक्षात घ्या. एनटीबीचे किती आहे तर 2,314. एनटीसीचे किती आहे 4,385. एनटीडीचे किती 2,640. एसबीसीचे किती आहे 1,008. ओबीसीचे सर्वात जास्त म्हणजे 22,908 उमेदवार. त्यानंतर एसीबीसीचे 7,072. ईडब्ल्यूएसचे किती 3,060. म्हणजे इथं जर टोटल आपण केली तर जवळपास 80,059 उमेदवार जे आहे तर ते शिक्षक पद भरतीमध्ये टेट 3 जी काही परीक्षा दिलेली आहे तर ते उमेदवारांची संख्या आहे. आता इथं जरी तुम्हाला 80,000 जवळपास जे उमेदवार दिसत आहे, तर हे संपूर्ण बघा टेट 3 दिलेली आकडेवारीमधून आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला की जे काही सध्या सेल्फ सर्टिफाय जर केलेलं असेल, तर हे 80,000 मध्ये काही उमेदवार सध्या आपल्याला मायनस होतील. कारण सेल्फ सर्टिफाय 2,10,000 मधून फक्त 1,70,000 जवळपास जे काही उमेदवार आहे तर त्यांचं सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर महिलांची संख्या आपण सर्वात जास्त जरी पकडली, म्हणजे 50% पेक्षा जास्त जरी आपण पकडली, तरी देखील तुम्ही इथं 80,000 मध्ये जवळपास या ठिकाणी 10 ते 15,000 उमेदवार जे आहे तर ते तुम्ही मायनस करू शकतात. म्हणजे एकंदरीत खरे सेल्फ सर्टिफाय केलेले उमेदवार जे असेल जवळपास 70,000 तरी आपण ह्या ठिकाणी तुम्ही एक अंदाजित पकडू शकतात. कारण सेल्फ सर्टिफाय मध्ये अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही की त्याच्यामध्ये पुरुष उमेदवार किती आणि महिला उमेदवार किती. परंतु एकंदरीत संपूर्ण आकडेवारी जी काही पत्र पब्लिश झालं होतं त्याच्यामध्ये ही देण्यात आलेली 1,70,000चं सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे. म्हणजे इथे 80,000चे जे आपण उमेदवार करतोय ह्याच्यामध्ये 0 मार्क घेणारे, 0 ते ह्या ठिकाणी पुढचे 20 मार्क, 30 मार्क, 40-50 मार्क घेणारे असे उमेदवार देखील आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आता ते उमेदवार तुम्हाला इथे दिसणार आहे बघा. जे काही टोटल जर समजा तुम्ही इथं जर बघितलं तर ऑल कॅन्डिडेटमध्ये 0 पासून तर
इथे जवळपास तुम्ही 60 मार्कापर्यंत जरी इथं कॅल्क्युलेशन केलं तरी देखील तुम्हाला इथे दोघांपैकी 18,000 जवळपास उमेदवार जे आहे तर ते 0 ते 60 मार्कापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. त्यानंतर 61 पासून तर ह्या ठिकाणी 140 पर्यंत जर उमेदवारांची आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये बरीच मोठी संख्या आहे. म्हणजे इथे 61 ते 100 पर्यंत जर विचार केला तर 1,15,000 उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे इथे तुम्ही मायनस जे आहे तर ते -10 ते 15,000 जरी मायनस केले तरी देखील तुम्हाला 70 ते या ठिकाणी बघा 75,000 किंवा जवळपास 65 ते 70,000 उमेदवार जे आहेत तर ते पुरुष उमेदवार आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये पाहायला मिळणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की पुरुष उमेदवारांना जी काही संधी आहे ती संधी म्हणजे स्वतःच्या प्रवर्गामधला जो काही सर्वसाधारण वेकेन्सी आहे त्या ठिकाणी असणार आहे आणि ओपनची जी काही वेकेन्सी आहे तर त्या ठिकाणी संधी असणार आहे. आता ज्याचं समांतर आरक्षण असेल, माजी सैनिक असेल किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी जे हॉरिझॉन्टल आरक्षण असेल तर त्या उमेदवारांचं बघा त्या ठिकाणी त्या त्या प्रवर्गामध्ये त्यांना तिथं संधी मिळणार. परंतु जर कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसेल तर तुम्हाला तुमच्या सर्वसाधारण प्रवर्गातील जी काही सर्वसाधारण बघा ती वेकेन्सी असेल त्या ठिकाणी आणि ओपनच्या वेकेन्सीमध्ये संधी सध्या इथं अवेलेबल होणार. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन कुठे असणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की 0 ते 60 मार्कापर्यंत अत्यंत ह्या ठिकाणी अल्प म्हणजे संधी आपण इथं म्हणू शकतो. म्हणजे नाही सारखी इथं बघा ह्या रेंजमध्ये उमेदवारांना इथं पाहायला मिळू शकते सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये. जर का तुमचं स्पेशल आरक्षण असेल हॉरिझॉन्टल तर त्यांना संधी मिळू शकते, परंतु सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये जनरल जी उमेदवार असेल तर त्यांना इथं सध्या मिळणं शक्यता कमी असणार आहे. त्यानंतर 61 ते 80 मध्ये स्पर्धा थोडी या ठिकाणी बघा वाढू शकते. आता ह्याच्यामध्ये काही प्रवर्गाचे उमेदवारांना संधी जी असेल आणि स्पेशल जे काही हॉरिझॉन्टल आरक्षण असेल तर अशा उमेदवारांना इथं मिळू शकते. त्यानंतर 81 ते 100 दरम्यान सर्वाधिक ह्या ठिकाणी उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे इथे उमेदवारांची जी काही संख्या आहे तर ती पाहायला मिळते. त्यानंतर खरी स्पर्धा आपल्याला 101 ते 120 पासून पुढचे जे काही असेल तर त्यासाठी सुरू होणार आहे. कारण हा निवडीसाठी निर्णायक टप्पा आपल्याला पुरुष उमेदवारांसंदर्भात इथं पाहायला मिळू शकतो. आता ज्या पुरुष उमेदवारांचं 121 पासून ते 140 पर्यंत बघा मार्क आहे तर त्यांना निवडीची जी काही संधी असेल तर ती त्यांची मजबूत असणार आहे. कारण त्यांना कुठं ना कुठं निवड जी आहे तर ती विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये कुठेतरी त्यांची होऊ शकते. सर्वात जास्त विदाऊट इंटरव्ह्यूची शक्यता असणार आहे आणि ज्यांना 141 प्लस मार्क आहे तर अशा उमेदवारांना 141 प्लस असेल तर ते कुठं ना कुठं बघा सिलेक्शन त्यांचं होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये तुमचं 1 ते 5 साठी तुम्ही पात्र असाल, 6 ते 8 साठी पात्र असाल तर तुमच्या विषयाप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्हाला संधी अवेलेबल इथं होऊ शकते. आता ह्याच्यात जर सर्वाधिक स्पर्धा बघितली तर ओबीसी, एससी, एसटी, ओपन हे जे आहे तर ह्यांची संख्या जास्त दिसते. मध्यम जर बघितली तर एससीबीसी, एनटीसी, विजेची दिसते. कमी स्पर्धा बघितली तर ह्या ठिकाणी एसबीसी, एनटीबी, एनटीडी आणि ईडब्ल्यूएसची आकडेवारीनुसार सध्या पाहायला मिळते. म्हणजे सर्वात जास्त ह्यांची आहे, त्यानंतर मध्यम आणि सर्वात कमी ह्यांची आकडेवारी आपल्याला पुरुष उमेदवारांमध्ये पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये जरी तुम्ही इथं बघा गुणाचं विवरण जर इथं बघितलं तर जी स्पर्धा आहे तर ती स्पर्धा अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळू शकते. जर का समजा शिक्षक भरतीमध्ये 25,000 प्लस जर वेकेन्सी आली, कारण आता 21,000 प्लस जी काही वेकेन्सी आहे तर ती पवित्र प्रणालीवर सध्या आपल्याला पाहायला मिळते. कदाचित पुढे जाऊन 25,000 पर्यंत फेज 1 मध्ये जर वेकेन्सी आली तर नेमकी कोणत्या प्रवर्गाला किती वेकेन्सी येऊ शकते तर ह्याच्यामध्ये जे आरक्षणासंदर्भात बघा नुसार जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी कन्सिडर केली. ही एक अंदाजित असणार आहे, कारण प्रत्येक प्रवर्गाचा जे काही बिंदू असेल तर तो त्या ठिकाणी शिल्लक पाहिजे, रिक्त पाहिजे, तरच अशा पद्धतीने वेकेन्सी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर ह्याच्यामध्ये कमी देखील वेकेन्सी असू शकते, जास्त देखील असू शकते, कारण मागचे जे काही रिक्त पदं आहे तर ते रिक्त पदं सध्या आल्यावरच ह्या ठिकाणी जे काही 25,000चं नेमकं कोणत्या प्रवर्गाला किती वेकेन्सी तर ते माहिती पडणार. परंतु एक अंदाज म्हणून आपण इथं संख्या घेतलेली. तर इथं ओपनचं जर बघितलं तर 9,500 पर्यंत वेकेन्सी, ओबीसीचं म्हटलं तर 4,750, एससीचं म्हटलं तर 3,250, एसटीचं म्हटलं तर 1,750, बरोबर. एसबीसीचं म्हटलं तर 2,500, ईडब्ल्यूएसचं म्हटलं तर 2,500, विजेचे म्हटलं तर 750, त्यानंतर एनटीबीचे ह्या ठिकाणी 625, एनटीसीचे 875, एनटीडीचे 500 आणि एसबीसीचे 500 असे 25,000 अशा पद्धतीने एक प्रकारे जी काही आकडेवारी आहे तर ती आपल्याला लक्षात येते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या रेंजनुसार जी काही तयारी आहे तर ते तयारीत राहायचं आहे. ह्याच्यामध्ये जर आपण अशा पद्धतीने वेकेन्सी आली तर तुमची जी काही निवड आहे तर ती निवड बघा कशा पद्धतीने होऊ शकते ते देखील आपण पुढे बघणार आहोत. ह्याच्यामध्ये जर तुम्ही सेफ स्कोअरचा जर इथं एक उदाहरण जर घेतलं, कारण बरेचसे उमेदवार सेफ स्कोअर विचारत होते
अशा पद्धतीने जर इथं वेकेन्सी जर आली तर तुमचा सेफ स्कोर काय असू शकतो ते देखील इथं बघा. एक सर्वसाधारण जो आपण केलेला आहे, तर इथं ओपनमध्ये जवळपास 125 ते 130 प्लस मार्क असायला पाहिजे. ईडब्ल्यूएसचे 123 ते 128, ओबीसीचे 121 ते 126 प्लस, एससी बीसीचे 118 ते 123, त्यानंतर एससीचा 115 ते 120, एसटीचा 105 ते 112, विजेचा 112 ते 118, एनटीबीचा 114 ते 119, एनटीसीचा 116 ते 121, एनटीडी 116 ते 121, एसबीसी पण 116 ते 121. याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस 5-10 मार्क सध्या बघा करू शकतात. आता हा जो काही सेफ स्कोर आहे तर हा संपूर्ण गटासाठी बघा या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात लागू पडणार. प्राथमिक संदर्भात असेल 6 ते 8 विषयाचा वेगवेगळा सध्या बघा इथं असू शकतो. परंतु तुमच्या मार्कामध्ये जर अशा पद्धतीने कमी जास्त बघा 5 ते 10 मार्क तुम्ही प्लस मायनस करू शकतात. अशा पद्धतीने स्कोर असेल तर तुम्हाला कुठं ना कुठं विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या बघा संधी इथं मिळू शकते. तर हे देखील एक लक्षात घ्या. त्यानंतर संस्था आपल्याला माहिती आहे की जाहिरात कोणकोणत्या येणार आहे. जिल्हा परिषदची जाहिरात, महानगरपालिका, नगर परिषद, खाजगी पूर्ण अनुदानित संस्था, अंशतः अनुदानित संस्था, आदिवासी आश्रमशाळा आणि पेशा क्षेत्रातील ज्या काही 13 जिल्हे येतात तर त्यांच्या या ठिकाणी वेकेन्सी. तर एवढ्या ज्या वेकेन्सी आहे आणि प्लस अजून ह्याच्यामध्ये इतर ज्या काही आस्थापना देखील ऍड होणार आहे. तर ह्या वेकेन्सी सध्या येणार आहे. जर का तुम्हाला 100 प्लस मार्क आहे तर त्यांनी बघा कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे, कारण हे प्रेफरन्स तुम्हाला खूप महत्त्वाची असणार आहे. त्याच्यासाठी बघा इथे जिल्हा परिषद तुम्हाला जर 100 प्लस गुण आहे तर त्यांनी 100 प्रेफरन्स अशा पद्धतीने देऊ शकतात. जिल्हा परिषद जवळपास 40 प्रेफरन्स, महानगरपालिका 15, नगर परिषद 10, पूर्ण अनुदानित 100% असेल 15, अंशतः अनुदानित जवळपास 5 बॅकअपमध्ये आणि आश्रमशाळा 15, असे 100 तुम्ही प्रेफरन्स बघा तिथं देऊ शकतात. आता हे प्रेफरन्स देत असताना वेकेन्सी किती आली आहे कोणत्या ह्या ठिकाणी आस्थापनामध्ये संस्थेच्या प्रकारामध्ये ती देखील बघायची आहे. जिल्हा परिषदला सगळ्यात जास्त वेकेन्सी असते म्हणून इथं प्रेफरन्स थोडे वाढवायचे, जेणेकरून तुम्हाला कुठं ना कुठं सिलेक्शन तुमचं होऊ शकतं. तर सध्या ही एक महत्त्वाची पुरुष उमेदवारांसंदर्भात जे काही 80,000 पुरुष उमेदवारांची बघा संख्या आपण इथं काढलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 80,000 तर आपण टेट परीक्षा दिलेल्या पुरुष उमेदवारांच्या आकडेवारीनुसार काढले, पण ॲक्च्युअलमध्ये सेल्फ सर्टिफायनुसार जर इथं विचार केला तर ही जी संख्या आहे 80,000ची तर ही जवळपास 65 ते 70,000 पर्यंत सध्या आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे प्रत्येक प्रवर्गामध्ये परत अजून ही जी संख्या आहे तर ही संख्या सध्या बघा इथं मायनस होऊ शकते. म्हणून पुरुष उमेदवारांनी या ठिकाणी तुम्हाला जी काही संधी असेल तर ती संधी बघा इथं सर्वात जास्त म्हणजे महिलांपेक्षा तुम्हाला थोडीशी कमी असणार आहे, कारण महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. परंतु इतर प्रवर्गामध्ये पुरुषांना देखील सर्वात जास्त संधी असणार आहे, कारण ज्या वेकेन्सी असणार आहे तर या वेकेन्सीमध्ये ज्या सध्या स्कोर आहे तर त्या स्कोर खूप मॅटर करणार आहे, कारण प्रत्येक प्रवर्गामध्ये कमी जास्त सध्या बघा आपल्याला स्कोर देखील पाहायला मिळतोय. तर ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. तुम्ही जर ह्या संदर्भात जर समजा मार्क असेल तर ते मार्क तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला त्या संदर्भात माहिती पुढे सध्या बघा दिली जाईल. तर पुढे आपण व्हिडिओमध्ये जे काही 100 प्लस मार्क घेणारे उमेदवार किती, 120 प्लस किती, हे संपूर्ण हे आपण डिटेल्समध्ये ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये प्रेफरन्स देताना तुमच्यासोबत किती कॉम्पिटिशनमध्ये असणारे आहे उमेदवार ते तुमचे लक्षात येणार आणि हा जो डेटा आहे तुम्हाला पुढे ॲनालिसिसच्या माध्यमातून सध्या बघा उपयोगात पडणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे. कमेंटमध्ये तुम्ही तुमचे मार्क असेल, तुमचा विषय असेल ते कमेंट करा, जेणेकरून इतर कॉम्पिटिटर उमेदवार त्या कमेंटमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मार्काचा, आपल्या प्रवर्गाचा, आपल्या विषयाचा उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी किती आहे. हायेस्ट असलेली कमेंट ती देखील आपल्याला कळते आणि आपण तुम्हाला प्रत्येक कमेंटचा रिप्लाय हा देत असतो. म्हणून कमेंट अवश्य करा, इतर उमेदवारांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. सर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.